हाय फ्रेंड्स, स्वराज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। तर या ठिकाणी हे पहा, मी या ठिकाणी चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मी हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहे। आता चला तुम्हाला सुद्धा दाखवते याची रेसिपी। तर या चिकन मध्ये मी सर्वात आधी हे अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे। त्यानंतर यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊ आपण। यामध्ये हे पहा, हळद टाकून घेणार आहे मी। त्यानंतर लाल तिखट, चिकन किंवा मटनची भाजी जास्त तिखट छान लागते का म्हणून तिखट जास्त। आता यामध्ये मी 2 चम्मच जिरे पावडर घालून घेणार आहे। त्यानंतर धनिया पावडर सुद्धा घालून घेणार आहे आणि यामध्ये मी चिकन मसाला सुद्धा घालून घेणार आहे। आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि आता हे चिकन चांगलं मॅरिनेट होण्यासाठी मी यामध्ये दही सुद्धा घालून घेणार आहे। दह्याने हे छान खूप मॅरिनेट होते म्हणून मी या ठिकाणी दही घालून घेत असते। दह्याने याची टेस्ट आणखी वाढते। आता मी हे छान मिक्स करून घेते। दही जास्त नाही घ्यायचं आहे आपल्याला, कारण दही आंबट जर असेल तर थोडं कमीच घ्यायचं आहे। नॉर्मल दही असेल तर आपण थोडं 2 चम्मच घेऊ शकतो। या ठिकाणी मी एकदम सिंपल चिकन बिर्याणी बनवून घेणार आहे। यामध्ये जास्त कोणते मसाले वापरणार नाही आहे, म्हणजे सर्वजण चिकन बिर्याणी आपल्या घरी सुद्धा बनवू शकतात। तर या ठिकाणी मी याला 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवते। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी मस्त लांब लांब कांदा कापून घेणार आहे। हा कांदा सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे बिर्याणीवर घालायसाठी, त्यामुळे मस्त मी पतला पतला लांब लांब कांदा कापून घेत आहे। या ठिकाणी आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि हा कांदा चिरून घेतलेला आहे। हा असा कांदा लंबा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आता मी हा कांदा तळून घेणार आहे बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी। आपण हा कांदा घालून घेऊ यामध्ये। हा कांदा आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे। कांदा आपल्याला एकदम कुरकुरीत आणि लालसर होऊ द्यायचा आहे त्या बिर्याणीवर घालायसाठी। या ठिकाणी पाहू शकता आपला कांदा लाल झालेला आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि हा कांदा काढून घेते। हा एकदम कुरकुरीत आपला कांदा झालेला आहे आणि आता आपण याच तेलामध्ये भाजी बनवणार आहे। परत एकदा मी गॅस पेटवून घेते। आपलं तेल तर आधीच गरम झालेलं आहे। आता यामध्ये फक्त आपण जिरे वगैरे टाकून चिकन टाकून घेऊया। आता आपण याच तेलामध्ये चिकन बनवणार आहे। या ठिकाणी मी जिरे टाकून घेते बघा। त्यानंतर मी मिक्सरमध्ये टोमॅटो कांद्याची पेस्ट घेतली, हे टाकून घेऊया आपण यामध्ये। या ठिकाणी आता आपल्याला हा मसाला जो आहे तो 15-20 मिनिटं चांगला होऊ द्यायचा आहे। आपण एकदा मसाल्याला हलवून घेऊया। आपला मसाला झालेला आहे, 10 मिनिटं झालेले आहे। आता आपण यामध्ये जे चिकन मॅरिनेट केलं होतं हे टाकून घेऊया यामध्ये, म्हणजे आणखी चिकन सोबत सुद्धा मसाला होते।
ठिकाणी आपण चिकनला भाजावून घेऊया. पहा आपल्या चिकन सोबत मसाला सुद्धा आणखी चांगला होत आहे. आता मी चिकन मध्ये टाकायसाठी पाणी एका साईडला गरम करायला ठेवत आहे. तर आता मी या चिकन मध्ये पाणी घालून घेणार आहे. आता मी या ठिकाणी खारी घेतलेली आहे. आता ह्या खारीमध्ये मी भात शिजवणार आहे. तर या ठिकाणी माझं चिकन शिजून तयार आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आणि हे पहा मित्रांनो, या ठिकाणी माझा बिर्याणी भात बनून तयार आहे. आता मी लेअर टाकून घेणार आहे. आणि हे पहा मी या ठिकाणी तावा गरम करायला ठेवणार आहे आणि त्याच्यावर ही हारी ठेवणार आहे. कारण जर आपण डायरेक्ट ही हारी गॅसवर ठेवली तर हा भात आणि ते चिकन खालून लागण्याची शक्यता असते. म्हणून मी या ठिकाणी आधी तावा ठेवलेला आहे आणि तावा गरम झाल्यावर आता याच्यावर मी हे हारी ठेवलेली आहे. आता मी यावर चिकन घालून घेणार आहे हारीमध्ये थोडं थोडं. आणि आपल्याला खाली जास्त रस्सा घालायचा आहे, म्हणजे कसं आपला जो भात आहे तो बरोबर शिजणार. आता मी थोडं चिकन घातलेलं आहे. आता मी थोडा भात घालणार आहे. भात घालून घेतलेला आहे. आता आपण जो कांदा मी तळून घेतला तर हा लाल कांदा आता हा आपल्याला यावर घालायचा आहे थोडा थोडा. त्यानंतर हे काजू सुद्धा आहे, हे काजू सुद्धा मी यामध्ये घालून देणार आहे. आणि परत चिकनची लेवर आपण पूर्ण भात घालून देणार आहे यामध्ये. आणि हा जो लाल कांदा आहे आता आपण यावर टाकून घेऊया. मस्तपैकी बसवून घेऊया लाल कांदा. आणि त्यानंतर हे थोडे काजू सुद्धा आहे, ते काजू सुद्धा घालून घेऊया. आणि आता यावर आपण झाकण ठेवून देऊया. आणि याला फक्त आता 5 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे. या ठिकाणी माझी चिकन बिर्याणी बनून तयार आहे. आता मी जेवायला घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते कशी झालेली आहे बिर्याणी ते. हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.
आता मी ताटात काढून घेते. तर हे पहा, या ठिकाणी माझी चिकन बिर्याणी बनून तयार आहे. तुम्हाला माझी चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी मित्रांनो आम्ही आलो होतो टेरेसवर, कारण की आमच्या इकडची लाईन गेली होती आणि खूप गरमी सुद्धा होत होती घरात आणि माझी दोन्ही मुलं खूप रडत होते. त्यामुळे आम्ही त्यांना वर आणलं टेरेसवर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते किती छान वर वॉकर सुद्धा आणलेला आहे आम्ही आणि तिथे वॉकरमध्ये चालत आहे. हे पहा, इकडे आहे ओजस. दोघांनाही वॉकरमध्ये बसून दिलं आहे आणि या ठिकाणी ते मस्त चालत आहे वॉकरमध्ये. उन्हाळ्याचा सगळ्यांच्या इकडे हाच प्रॉब्लेम असतो की लाईन खूप वेळा जाते आणि गरमी तर एवढी होते घरात की खूपच, आणि अंधार सुद्धा पडते. आता आम्ही, माझे मिस्टर, मी आणि आमची 2 मुलं, आम्ही सर्वजण आता टेरेसवर आलेलो आहोत. पहा का दोघंही जण किती छान खेळत आहे. लहान मुलांना तर मोकळंच आवडते. त्यांना खाली सोडलं तर ते पूर्ण त्यांचे हातपाय पहा किती खराब करून ठेवलेले आहे त्यांनी. मग नंतर आम्ही म्हटलं की जाऊ द्या वॉकरच आणा वर. या ठिकाणी पहा, तुम्ही पाहू शकता पूर्ण किती छान हिरवं आहे आणि तो रेल्वे ट्रॅक आहे. तिथून दिवसातून कितीकच रेल्वे जात असतील. आता सुद्धा एक रेल्वे येऊन गेली. हे सर्व पहा झाडं, ते बोराचं झाड आहे समोर आणि हे जे दाट झाड दिसत आहे हे आहे जांभूळचं झाड. इथे जांभूळ सुद्धा खूप लागतात पावसाळा लागला की. त्यानंतर वर, सर्वात वर तुम्हाला दिसत असणार ते नारळाचं झाड आहे आणि ते शेवग्याच्या शेंगाचं सुद्धा झाड आहे. त्याला शेंगा भरपूर आहेत परंतु ते त्याचा पाला पूर्ण गळलेला आहे. त्या ठिकाणी भरपूर झाड तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे पहा, आम्ही कुठे आलेलो आहो. आम्ही या ठिकाणी आलेलो आहे थोडं बाहेर फिरायसाठी. ही जागा रायपूरमधली मरीन ड्राईव्ह नावाची आहे आणि हे खूपच सुंदर प्लेस आहे आणि पाहण्यासारखी सुद्धा खूप छान आहे. पहा, तुम्हाला दाखवते. मध्ये पूर्ण तलाव आहे आणि तलावाच्या चारी बाजूने मस्तपैकी मार्केट आहे आणि पहा, तुम्हाला दिसत असणार किती छान छान लाईट लागलेले आहेत. सर्व जे मार्केट आहे ते मार्केटचे पूर्ण जे छायाचित्र आहे ते या पाण्यामध्ये दिसत आहे आपल्याला. माझ्या मुलाला सुद्धा बाहेर येऊन खूप छान वाटत आहे. तो सुद्धा एकदम शांतपणे बसलेला आहे मस्त आणि पाहत आहे. या ठिकाणी माझे मिस्टर सुद्धा ओजसला घेऊन आहे. ओजस झोपलेला आहे. आम्ही गाडीवर येत असतानाच तो झोपला होता. हे ठिकाण मला खूप वेळ आवडते आणि या जागेत आम्ही बऱ्याचदा आलेलो आहोत. पहा किती सुंदर दिसत आहे. रात्री पाहण्याची खूप मजा असते वेगळीच. या ठिकाणी बसायला सुद्धा जागा आहे. या ठिकाणी आपण कुठेही मस्त आपले पाय वगैरे दुखले की बसू शकतो. या ठिकाणी लोक मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी सुद्धा येत असतात. खूप छान तलाव आहे. या तलावामध्ये साप, मासे सुद्धा आहेत भरपूर. या ठिकाणी पहा, झाडं सुद्धा आहेत मस्त. प्रत्येक झाडाला लाइटिंग सुद्धा लावलेली आहे. या ठिकाणी आम्ही मस्त इव्हिनिंग वॉक करत होतो आणि फिरायला सुद्धा मस्त मजा येत होती आम्हाला. मी एका मुलाला बॅगमध्ये घेतलेला आहे आणि एक मुलगा माझ्या मिस्टरांजवळ आहे. आम्हाला ट्विन्स असल्यामुळे गाडीवर दोघांना जमत नाही. त्यामुळे माझे मिस्टर एका मुलाला बॅगमध्ये घेऊन गाडी चालवतात आणि मी एकाला घेऊन मागे असते.
या ठिकाणी आम्ही चालत असताना आम्हाला बदक सुद्धा दिसले होते. पाणी आहे तर बदक तर असणारच. या ठिकाणी पहा झाडाला सुद्धा प्रत्येक झाडाला लाइटिंग लावलेली आहे. पहा हे तुम्हाला सुद्धा दाखवते बदक कुठे बसलेले आहेत. तर या ठिकाणी डस्टबिन सुद्धा आहे. आपण जर काही खाल्लं वगैरे तर त्या कचरा टाकायसाठी डस्टबिन सुद्धा ठेवलेलं आहे. हे पहा एका लाईनीने किती छान बदक बसलेले आहेत. एकदम शांत वातावरण आहे या ठिकाणी. मस्तपैकी सर्वजण आपला जो ड्रेस आहे तो घालवायसाठी किंवा फिरायसाठी या ठिकाणी येत असतात. आम्हाला सुद्धा या ठिकाणी येऊन खूप फ्रेश वाटत होतं. या ठिकाणी साईडला हॉटेल सुद्धा आहेत. बाहेर तर खायची वेगळी चौपाटी आहेच, परंतु हे आतमध्ये आपण आल्यानंतर सुद्धा मस्तपैकी हॉटेल आहे. त्यानंतर लॉन सुद्धा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान लॉन केलेलं आहे. पायऱ्यांचं गवतात किती सुंदर मस्त वाटत आहे. त्यानंतर हे पहा किती मोठं हॉटेल आहे. त्यानंतर बाजूला भूत बंगला सुद्धा होता आणि त्यातून सुद्धा आवाज येत होता. हे पहा हाऊस ऑफ फिअर्स भूत बंगला सुद्धा आहे आणि त्यातून वेगवेगळे आवाज येत होते. त्याच्या बाजूलाच मोठमोठे हॉटेल सुद्धा होते. या ठिकाणी सुद्धा आपण जेवण वगैरे करू शकतो. त्यानंतर स्पेशल म्हणजे न्यू कपलसाठी किंवा बॉयफ्रेंडनी आपल्या गर्लफ्रेंडला जर डेटवर न्यायचं असेल तर हे जागा बनवलेली आहे. पहा किती सुंदर प्लेस बनवलेला आहे आणि तेही पाण्यामध्ये आहे. मला तर ही जागा खूप आवडलेली आहे. खूप सुंदर बनवलेली आहे ही जागा. आम्ही सर्व पाहून वगैरे घेतलं होतं. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी आणले होते स्वीटकॉर्न आणि पोंग्याची चाट सुद्धा आणली होती. या छत्तीसगडमध्ये पोंग्याला नड्डा चाट असे म्हणतात. तर पहा या ठिकाणी मी एन्जॉय करत होती मस्तपैकी स्वीटकॉर्न आणि माझा मुलगा सुद्धा होता आणि माझ्या मिस्टरांनी पोंगे चाट सुद्धा आणली होती. या ठिकाणी आम्ही हे खाऊन घेतलो मस्तपैकी बसून. या ठिकाणी आता आम्ही आलेलो घरी आणि आता वाजले आहे रात्रीचे 8. जास्त तर वाजले नाही आहे कारण आम्ही 6 वाजता निघालो होतो घरून लहान मुलं असल्यामुळे आणि आम्हाला 15-20 मिनिट तिथं पोचायला लागले आणि तिथं आम्ही 1 घंटा थांबलो आणि त्यानंतर आता घरी आलेलो आहोत. तर आता 8च वाजलेले आहे आणि स्वयंपाकसुद्धा जास्त करायचा नाही आहे कारण सकाळची दाल भाजी आहे. तर आता फक्त मी भातच लावून घेते आणि माझ्या मुलांसाठी थोडी एक पोळी वगैरे करून देणार आहे किंवा सॅरेलॅक बनवून देईन त्यांना. तर या ठिकाणी पहा माझी मुलं सुद्धा वॉकरमध्ये बसलेली आहे. त्यांचे सुद्धा कपडे वगैरे चेंज केलेले आहे आम्ही. हे आता वॉकरमध्ये खेळत आहे. कसं लहान मुलांना सुद्धा थोडं बाहेर वगैरे नेलं फिरायला की त्यांना सुद्धा थोडं बरं वाटते. या ठिकाणी पहा आम्ही झोपाची सुद्धा तयारी झालेली आहे. या ठिकाणी मच्छरदाणी वगैरे लावून तयार आहे. पाहू शकता तुम्ही. आता आम्ही जेवण वगैरे करून घेणार आहे आणि त्यानंतर झोपायला घेणार आहे. चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आमचं रायपूर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. मला सुद्धा रायपूर खूप आवडलं. आधी सुद्धा मला भीती वाटत होती की मी रायपूरमध्ये कशी ॲडजस्ट होणार वगैरे, परंतु आपण एकदा त्या शहरात गेलो की आपल्याला सर्व समजते आणि छत्तीसगडी भाषा ही जास्त कठीण सुद्धा नाही आहे. ज्याला हिंदी समजते म्हणजे त्याला छत्तीसगडी सुद्धा समजते आणि बोलायला सुद्धा सोपी आहे. आणि यामध्ये जे मोर रायपूर लिहिलेलं आहे मी थंबनेल जो टाकलेला आहे मोर रायपूर, मोर म्हणजे माझं, ज्याप्रमाणे आपण माझं म्हणतो त्यालाच छत्तीसगडी भाषेमध्ये मोर म्हणतात. म्हणजे माझं रायपूर म्हणजेच मोर रायपूर असे सोपी एकदम भाषा आहे. त्यानंतर मी तुम्हाला आणखी काही सोपे शब्द आहेत ते ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की आपण छत्तीसगडी भाषा कशी शिकू शकतो. तर महाराष्ट्राबाहेरची जे लोक आहेत त्याची रायपूरमध्ये येऊन राहतात किंवा नवीन आहेत त्यांनी सुद्धा त्या मरीन ड्राईव्ह या ठिकाणाला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. कारण खूप छान ठिकाण आहे आणि आपलं मन सुद्धा खूप शांत होते त्या ठिकाणी जाऊन आणि खूप फ्रेश वाटते आपल्याला. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.